नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे वरळी. तर आजच्या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये एपिसोड 2 मध्ये बघूया नवीन काहीतरी क्रिएटिव्ह. मी आणि मम्मी पण पुढे भेटणार आहे तुम्हाला. तर आता आम्ही आलेलो आहे रिक्षामध्ये कुर्ला स्टेशन वरून दादर वरून वरळीला जाणार आहे. तर मम्मी, वरळी नाक्याला आम्ही चाललोय. आपल्याला दादाने इन्व्हाइट केले, तर तुला कसं वाटतंय? छान वाटत. तर आम्ही चाललोय स्टेशनला, कुर्ल्याला. कुर्ल्यावरून चाललोय आता दादरवरून वरळीला 4 नंबरला. मम्मी माझ्यासोबत आहे. मम्मी तू काहीतरी बोल ना. मम्मी तू लाजू नको, बोल ना. कसं वाटतंय? छान वाटतंय. पप्पानी नवीन साडी घेतली, तुला कसं वाटतंय? एकदम छान. 15 ऑगस्ट. हा पप्पा, तुम्ही आला नाही, तुम्हाला खूप आम्ही मिस करतोय. पुढच्या वेळी तुम्ही पण या आमच्या सोबत. 80 वर्ष आम्ही आलो दादर स्टेशनला. आता खाली उतरतोय. पाठीमागं माझी मम्मी आहे, तुम्हाला दिसत आहे, हळूहळू उतरते. तर आता आपण चाललोय टॅक्सी मधून वरळीला. मित्रांनो, तो फायनली एवढ्या वेळातून वेळ काढून टॅक्सी भेटलेली आहे. दादरला आलो संध्याकाळी, वाजले 6. आली, खूप छान वाटलं. तर आता टॅक्सी फायनली भेटली. आता टॅक्सीत बसलोय. आता आम्ही रोहन दादाच्या घरी चाललेलो आहे. तर भेटूया दादाला, त्यांच्या फॅमिलीला. रोहन दादा हा आपला जवळचा फॅमिली मेंबर आहे. येताना इथंच उतरायचं का? मम्मी, पप्पा नाही आले तर पप्पासाठी काहीतरी बोल. आम्ही जाऊन येतो, तुम्ही या नंतर. बघा पप्पा, मम्मी किती मिस करते तुम्हाला. आम्ही जाऊन येतो, तुम्ही या नंतर. म्हणजे विचार आहे की तुम्ही या दादरला, हिला शॉपिंग करायला घेऊ पप्पा. तर तुमची आठवण येते आम्हाला जाताना. खाण्यापिण्याबद्दल तुम्ही आम्हाला खूप खर्च करता. आता यावेळी मम्मीनी मला खर्च केलाय. नेक्स्ट टाइमला तुम्ही मम्मीवर खर्च करा, खाण्यापिण्यासाठी, शॉपिंगसाठी, साडीसाठी. मम्मी कसं वाटतंय? हे आहे दादर मधून टॅक्सीतून बाहेर मी हवाचा आनंद घेत आहे. तर फायनली आपण सिग्नलला थांबलेलो आहे. तर बाय बाय, भेटू आपण पुढे. तर नमस्कार. दादर मध्ये मी मम्मी सोबत पहिल्यांदा ट्रॅव्हलिंग करत आहे. वरळीला आलेलो आहे. तर मम्मीचा अनुभव जाणून घेऊया. मम्मी, तुला कसं वाटतंय टॅक्सी मधून पहिल्यांदा तू वरळीला आली आहे? नाही, मी भरपूर वेळा प्रवास केलाय, पण आता वरळीला पहिल्यांदा आहे. अच्छा, तर वरळीचा अनुभव काय, दादरचा अनुभव काय वाटते तुला? आता उतरल्यानंतर बघ, कोणाला बघते? आनंद. अच्छा, बघा मम्मी एवढे चांगलं बोलते, आनंद बघते, नजारा बघते. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, टावर्स आहेत, बिझनेस आहेत, बँक आहेत. तर तुम्हाला बाहेरून नजारा दाखवतो. कुठला इस्टेट, आताची बिल्डिंग ही मुंबई महानगरी. हे आहे वरळीच्या महाराजाचा स्टॉप, श्री गणेश सेवा मित्र मंडळ. आम्ही वरळीत आलेलो आहे आता आम्ही. तर बघू शकता. तर फायनली आपण आलेलो आहे वरळीला. वरळी नाका, साई मिलन सोसायटी, रोहन दादाच्या घरी. या रोहन दादाच्या चाळीमध्ये आलेलो आहे. तर आता उतरत आहे फायनली वरळीला. वरळी समोरच आहे, तुम्ही बघू शकता. आता वरळीचा आनंद सांगणार आहे. काही नाही, तर मम्मी तू बोल, कसं वाटतं तुला वरळी मध्ये आल्या? खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. आणि अनुभव काय सांगतो तुला? बापरे, खूप मोठे टावर. वरळीच्या बघू शकते. हा, आता आम्ही 10 नंबरला चाललोय, 10व्या फ्लोअरला. घे आली लिफ्टला दादाला भेटायला. हो, 10th फ्लोअर. हे दादाचं फंक्शन आहे, दादाचं घर. बघूया दादा काय बोलतो, काय चाललंय, काय. पहिले गेस्ट आम्हीच आहे दादाच्या घरी. तर हॅलो, तर आम्ही आलेलो आहे बाळाच्या बारशाला. मम्मी, कसं वाटतंय बाळाला बघून? भक्तिभावाने सर्व एन्जॉय करतायत.
चालू आहे नवसाला पावणारा वरळीचा महाराजा. आपण वरळीच्या महाराजाच्या आगमनाचा व्हिडिओ बघतोय, बघूया. आलेलो आहे रोहनदादाच्या मुलीच्या नामकरणाला. तर आतमध्ये व्ह्यू बघूया, काय लोक आहे, काय चालले तयारी, सर्वांचा अनुभव, खुशी, हॅपी हा मोमेंट बघूया. चला तर मग एंट्री गेट पासून जाऊया, सर्वांना भेटूया, रोहनदादाला, त्यांच्या वाईफला, बाळाला, सर्व फॅमिलीला भेटूया, आजी आजोबांनाही भेटूया. नमस्कार मित्रांनो, आपण आज वरळीमध्ये
माझं लहानपण आजोबांसोबत मळ्यामध्ये गेलं, फिरण्यात गेलं, बसण्यात गेलं, खाण्यापिण्यात गेलं. तर मी भावांना भेटायला आलो आहे. तर रोहनदादाच्या मुलीचं नाव रिलीज झालेलं आहे. तिचं नाव आहे साईशा. तिचा फोटो व्हिडिओ तुम्ही लवकरच दाखवतो तुम्हाला. हे साईशाचे आजोबा. तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय इथे ह्या नामकरणमध्ये? तुम्ही सांगा तुमचं मनोभावना सांगा, मनातली भावना सांगा, कसं वाटतंय? कसं वाटणार आता? छानच वाटणार. दादा खुश आहे? तुम्ही खुश आहे ना? खुश आहे. अरे छान 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 छान. आमच्या बाळाचं नाव साईशा. तुम्ही कसं वाटलं? छान वाटलं. My little baby, sweet and small, you shine so bright, the best of all. When you smile, the world's okay. फायनली आपण आपल्या घरी चाललेलो आहे. वरळीच्या महाराजाच्या आगमनचा डान्स बघूया. फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहे सुंदरबागच्या राजाचा गणपती बघायला. तर हा होता लास्टचा एंड. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, नवीन ट्रॅव्हलिंग व्हिडिओ मध्ये. हा बघा